हरे राम 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीकाक्षाय श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय। संत शिरोमणि सावता भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रद्धाधाना पुरुषा धर्मस्या परन्तप, अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्यु संसारवर्तनी। तैसा अहम ममतेची या लवड सवडी, माते न पावतीच बाकुडी। म्हणून जन्म मरणाची तुतडी ढवळत गेली। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ भगवान की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त समय, प्राप्त घटिका आपण तीन निमित्ताने या ठिकाणी जमलो। तो मुली हात द्यायचा, तो म्हणजे असा हरिभक्तपरायण कमलबाई ज्ञानेश्वर जाधव या मातोश्रीला इहलोकाची यात्रा पूर्ण करायला 10 दिवस 10वा दिवस आज उरला आणि त्या दशक्रिया विधीच्या माध्यमातून एक छोटंसं प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जाधव परिवाराने, या जाधव परिवाराचे लाख लाख धन्यवाद। ज्या सज्जनाच्या माध्यमातून ही सेवा आली, या आमच्या प्रेमाची मूर्ती निर्मलाताई काळे धर्माबाद आणि या आपल्या रांजणगावच्या ताई यांनी बहिरगावला नाव घेतलं होतं। आईने पण बहिरगावला नाव घेतलं। त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं, भाऊ तुम्ही सेवा करा। एरवीला काही वेळ मिळत नव्हता, सुट्टी नसल्या कारणानं तो दशक्रिया रविवार होता। म्हटलं हरकत नाही, म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी ज्ञानोबरायांची अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 62 नंबरची आहे। ज्या हरिभक्तपरायण कमलबाई ज्ञानेश्वर जाधव या माऊलीला आज 10वा दिवस उरला। त्यांच्या पश्चात हरिभक्तपरायण विकास महाराज जाधव, विलास ज्ञानेश्वर जाधव आणि ताई आहे कल्पना लक्ष्मण रावते आणि त्यांचे जे मालक आहे ज्ञानेश्वर विठोबा जाधव, असा हा परिवार। आणि या परिवाराच्या माध्यमातून आपल्याला आपण जन्माला आलो नाही का, आपल्यावर काही एकी कर्तव्यता असते आणि ती एकी कर्तव्यता पूर्ण करण्याकरता आपल्याला माझा हा विधी लावून दिलेला आहे। आज पिंडदानाचा विधी असतो। पिंडदान करण्याचा हा जो विधी आपल्या मागच्या करता लावून दिला, कसं पाहिजे तर पिंड हा ज्याचं त्यानं दान करायचं असतो। आपला पिंड आपणच दान करायचा, मग मरायच्या आधी डावी गाडी नाही ना। मग त्याला आपल्याला जर हा पिंड ज्याचा आहे, कुणाचा आहे हा पिंड, देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, देह पाचाचा निर्माण झालेला आहे। आप, तेज, वायू, अग्नी आणि पृथ्वी असा हा
पंचतत्वाचा आकाश, या पंचतत्वाचा तयार झालेला हा देह हा नश्वर आहे मायबाप, जाणं आहे यात शंका नाही. पण या पिंडाला आपण देहात असताना त्याला देता येतं बरं का, त्याला देता येतं. पण त्याच्याकरता आपल्या साधू संतांची परंपरा आहे. जिथे जीपणे आपण म्हणतो ना, याचं ही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. या देहाला मरणाआधी राहिलो मरून. साधू संत काय सांगतात, मरायच्या आधी याला मारावा, फाशी घेऊन नाही, साधू संताच्या रीतीने. ज्यावेळेस साधू संतांच्या रीतीनं तुम्ही आम्ही देव ठेवू, म्हणजे आधी समर्पित करू, त्याला पिंडदानाची व्यवस्था करायची गरज आहे. हे शास्त्र आहे, म्हणून करावं लागणार आहे. परंतु मरण माझी मरून गेली, मजला केली अमर. मरायच्या आधी यांचा मरावं माणसाला. त्याच्याकरता जीवाला साधू संताचा मार्ग यायला पाहिजे. जोपर्यंत संताचा मार्ग जीवनात येत नाही आणि ती रीत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत देहाचं महत्त्व जाणार. देहाची माया आहे नाही, देह माया आहे. काय या देहामध्ये हाड मांस आणि रगत, काय दुसरं. पण या हाड मांस आणि रक्ताला सांभाळणारं कोणीतरी तत्व आहे, त्याचं नाव परब्रह्म भगवंत. आणि त्या भगवंताला जाणण्याकरता तुम्हाला आम्हाला हा देह मिळाला. या देहाला आपण आलो, देहाच्या खडिया गावा जन्म मृत्यूचा, याला सोहळा आहे जन्म आणि मृत्यूचा. मग या देहामध्ये जी गोष्ट रात्रदिवस आहे, ती गोष्ट कळायकरता ज्ञानोबा या अध्यायामध्ये सांगतायत. अहम ममतेची या लवड सबडी. का कळत नाही तुम्हाला मला परब्रह्म? देव असून देव का होता येत नाही तुम्हाला मला? रीत कळत नाही, त्याचा मार्ग कळत नाही. तुम्ही आम्ही अहंकाराच्या नादी लागलो आणि त्या अहंकारामुळे काय झालं, मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं, माझ्यामुळं झालं, मी होतो म्हणून झालं. हे अहंकार माणसाला लागला. आणि एवढा अहंकार ज्या तुम्ही बाजूला केला, त्या तुम्ही देव झाला. अहंकार केला तुका म्हणे देव झाला. अहंकार तरी काय होणं, कशाला जाईल अहंकार? अहो चांगलं चांगलं तर गेला नाही, गेला का? रावणासारखा तपस्वी गेला नाही, भुरसुंडीसारखा तपस्वी सुद्धा या ठिकाणी अहंकार गेला नाही ना. ज्ञानोबा सांगतात ना, नवल अहंकाराच्या गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या धोके नाना संकटी नाना नाचवे. अहंकार फार वाईट, मीपणा करतेपणा माणसामध्ये असल्या कारणानं माणूस काय करतो, त्याचं कर्म तयार करतो. कर्म तयार करता 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 सगळे कर्म जीवाला भोगावा लागतात. आगा कर्मे जे उरावे, तैतेही सुखदुःख भोगावे आणि तयाचे भोगावया यावे देह आहे. या देहाला केलेलं कर्म भोगावं लागतं. मागच्या जन्मामध्ये अनंत जन्मामध्ये कर्म घडलं की नाही? तुम्हाला आम्हाला दुःख काय? सगळ्याला वाटत तुम्ही सुखी व्हावा, मग सगळे सुखी का? दुःखी काय? राजा दुखिया प्रजा दुखिया, सगळे दुःखी आहे का? कर्मामुळे. हा कर्माचा त्रास सगळ्याला आहे मायबा, सगळ्यांना. देवाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही. म्हणून ते कर्म करत असताना साधू संताच्या रीतीनं ज्यावेळेस आपण शरण गेलो साधू संताला, साधू संत आपल्याला एक वर्म देत असतात. आता हे माहीत आहे का नाही, याचं वर्म आहे. आता माझ्यासारख्याने त्याच्यात बोटं घातलं जमन का? ते आमच्या हरिभक्त करायला नारायण महाराजांना, हा त्यांची साऊंड सिस्टीम आहे हनुमान, जय हनुमान साऊंड सिस्टम. त्यांनी बघा ना किती सुंदर आवाज आहे, बघा ना तुम्ही किती अगदी वातावरण तयार होत आहे त्यांनी. त्यांना ती भगवंताला उपजताच मारुतीची कृपा आहे त्यांच्या कुटुंबावर. त्यांचं लेकरूही तसंच आहे बघा. याचं वर्म आहे की नाही? आता ते पुन्हा बोट घालतं नाही, त्याने ते लावून दिलं. ते आता तू कितीही बोल, रात भरलेच बोललं तर ते कमी झालं होईल का? तसं वर्म आहे तुमचं आमचं सुद्धा जीवन जगण्याचं. जन्माला आलो का नाही, मरायचं आहे का नाही? मरायचं का नाही? सगळ्याला मरायचं. पण कसं मरावं हे संतांना सांगा. मरतात तर सगळेच हो, नाही तरी काय थोडे श्वान करे बापुडी. कमी कायांची विश्वामध्ये
84 लाख योनी दुःख भोगताय. प्रत्येक योनीमध्ये कोणी जन्माला आलेलं आहे, कोणी जन्मलाय, कोणी मरणार आहे. आज मेले उद्या करती, मागे राहील तेही जाती. कोणी राहायला आलं नाही. जायचं सगळ्यांनाच आहे नाही बाप, पण जायचं सगळ्यांनाच आहे. पण जात असताना आपली ओळख करून जायचं. कोण आहे मी देह नाही, देह नाही. माझा देह ज्याच्या सत्तेनं चालतो त्याला भगवंत म्हणतात. आणि तो भगवंत कळण्याकरता अहंकार बाजूला ठेवावा लागतो. अहम ममतेची आलावड सवडी. तुम्ही आधी त्या अहंकारात इतके गुंतून गेलो ना मायबाप. गाडी खाली कुत्र चालत, बैलगाडी खाली कुत्र चालत, त्याला वाटतं मी उडी तू गाडी. कुत्र गाडी उडी बैलगाडी उडी. ह्याचा अहंकार धरून बसले लोक. काही पडेल नाही देवा. जिंदग्या बर्बाद झाल्या लोकांच्या क्षुल्लक कारणामुळे. क्षुल्लक गोष्ट राहते, क्षणाचा राग राहतो, पण आयुष्याचं माथ्यावर करून बसतो जीव. तुम्ही जा ना हारपूरला जाऊन बघा, येरवड्याला जाऊन बघा, त्या लोकांना जाऊन भेटा तुम्ही तिथल्या काही द्यायला. ते म्हणता काय नाही हो, दर्शक राग आला मला, पण आता मरणांची नियम यातनं बघून आला तू तिथे कहू. मग तेवढा राग कंट्रोल केला असता मग जमलं नसतं का. पण जमून नाही देत देव का. आणि या अहंकारामुळे झालं काय. अहमतेने नाडले तुका म्हणे वाया गेले. अहंकार बेकार आहे. हे आपण नाही करत नाही बाप. चाले सगळे त्याची इच्छा समज धरती जगी या संततया वदती. अरे तुम्हाला मला अहंकार कमी करण्याचं साधन संत सांगत असतात. मूर्तिकारानं जसं मूर्ती घडावं, कोणी मूर्ती घडून चालेल का. नाही. कुठं बारीक टोला मारायचा आहे, कुठं जाड टोला मारायचा आहे, कुठं जोरानं मारायचा आहे, ही मूर्तिकाराला माहिती आहे. तुमच्या आमच्यासारख्या मारलं तर कुठून जाईल दगड. कसं आहे, संतांनी तुम्हाला मला ही गोष्ट सांगितली नाही बाप. अरे या देहामध्ये जर तुम्हाला तुमच्या स्वरूपाला पात्र व्हायचं असेल, दुःख जीवनात येऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्याला दुःख देऊ नये. आपण जे पेरलं ते उगत. बाजरी पेरली तर बाजरीच उगल, बरोबर आहे का नाही. कापूस लावला तर कापूसच उगल. पण तुम्ही जर राख मेष पेरली तर काय उगते. मला कोणीच बरं पाहत नाही. कसं तू कोणाला बरं पाहत नाही म्हणून तुला कोणी बरं पाहत नाही. काही याच्यात आईच्या पोटातून काय वैर घेऊन आलेला आहे का माणूस. मला सांगा बरं भाऊ. आईच्या पोटातून आपण जन्माला आलो त्या दिवशी काही आणलं का. येही आलं चिटकून घेतलंय माग. आणि त्याच्यामुळं झालं काय भाऊ. आपण इतक्या म्हणजे बघा ज्ञानोबराय तुकोबराय काय सांगताय. तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या तुम्ही आम्ही देव आहोत पण न कळायला कारण. या न कळायला कारण काय. अहंकार आढळायचा. नाही झुकेंगे साला, नाही झुकेंगे तर मरो. कोणाचं काय जाणार आहे. झुकला बघा ना. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. नम्र व्हावा लागतं. आणि इथं नम्र व्हायची कोणाची तयारी नाही या जगामध्ये. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचते. दोन्ही थड्या भरून फुल चालला आपल्या या नदीला. दोन्ही थड्या फुल भरून चालल्या या नदीला. ते मोठमोठे ओढ सुद्धा बघून येत. तिथं ते झाडं पण तिचे झाडं काही ठेवत नाही. ते महापुरे झाडे जाती आणि लवळ राहतं तिथं उगे खाली. ते काय करतं ते खाली पाण्याबरोबर. तू मोठा तो खानदान मोठी तो बाप मोठा जाईल मग ते निघून गेला का मग ते ताट उभा राहतं. कोण लवळ राहतं. हे लवळ कुठं राहू राहिलं. हे तसंच भासणात जातं पण सुधारायची याची तयारी नाही. जीवाची तयारी नाही माहिती. अरे माणसाचा जन्म मिळाला बदलून घ्यायला पाहिजे आपण. आता जर आता नाही बदललं ना 84 लाख योनीला जावं लागतं. आणि एका योनी कोटी कोटी पेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. कोट्यावधी जन्म भोगावा लागतात दुःख. नासिकेत नावाचा ग्रंथ वाचा तुम्ही. त्या ग्रंथ आपण ऐकलं दादा त्या दिवशी. बघा किती भयानक कर्म आहे जीव करतो. कळत नाही जीवाला मी काय कर्म करू राहिलो म्हणून. त्याला वाटतं नाही मेलही चांगलं आहे. सकाळी शेंडीलो गंध आहे, टपुऱ्या माळा आहे, हातात वेगळ्या पायात वेगळ्या याच्यात वेगळ्या. त्याला वाटतं वा माझ्यासारखा भक्त नाही. अरे पण तो नकरी थांब दर्शक तू पास. काय सांगते तिथे ज्ञानोबर आहे. तैसी अहममतीची या लवड्या सवडी. त्याच्यामध्ये इतकं ढिकटून गेलो त्या अहंकारामुळं
का भाऊ भावाला विचारायला तयार नाही, लेकरू बापाला विचारायला तयार नाही. काय काय झालं या जगामध्ये? चांगल्या संगतीला राहा, चांगले परिणाम होतील. स्वतःच्या संसाराची राग रांगोळी करतोय माणूस स्वतःच्या अहंकाराने. भस्म केलंय चांगले सुखानं जीवन जगणारी माणसं. इतकं चांगलं केलंय, प्रभूनं कल्याण केलंय, पण आम्हाला संगत नको त्याची लागल्यामुळं काय झालंय, आम्ही आमच्या संसाराचा सत्यानाश करून टाकू राहिलो. अरे साधू संता करू नका काही, संत संग धरा पूर्वीचा दोरा उभेल. नका काही करू तुम्ही, देव निदान चांगल्याच्या संगतीला तर राहिलं. चांगल्याच्या संगतीला राहिलं तर निदान वाटोळं नाही व्हायचं. 4-4 पिढ्याचे वैर घेऊन चालले काही लोक, 4-4 पिढ्याचे अर्ध्याने केले की गेले ना बाबा. काय धरून बसला? तुला धरायचंय ना. माती न पावतेची बापुडी. ज्ञानोबराय किती जायचे बघा. अरे काय बापुडी लोक याला काम कळत नाही होईल. अरे माणसाचा जन्म मिळाला, थोडं आयुष्य आपल्या हातामध्ये राहिलं ना, तर या देहाचं सार्थक करून घ्या तुम्ही. आणि ज्या भौतिक गोष्टी भोगू राहिलो ना, त्या सगळ्या योनीमध्ये भोगल्या ना. व्यर्थ माया देवी गर्भवास गोची, नश्वर भोगाच्या नाना योनी. जी तुम्ही आम्ही भोगू राहिलो आता, हे 84 लाख तुम्ही भोगले नाही. आहार निद्रा भय मैथुनंच सर्व योनीशी समसमान, मनुष्यगिरीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार खाल्लं नाही का? मागच्या जन्मात खाल्लंच ना. 84 लाख योनीमध्ये भूक लागल्या, खाल्लंच ना. आहार निद्रा झोपलोच आपण त्या योनीमध्ये, पण आताही तेच करू राहिलो, मागही तेच केलं. आहार निद्रा भय मैथून. मैथून म्हणजे एकाचे 25 पन्नास तुम्हाला आम्हाला होऊ राहिले, त्याला होऊ राहिले. फरक काय माणसात आणि प्राण्यात? फरक काय विचार करा का? काय सांगते तुम्हाला? आहार निद्रा भय मैथून भीती तुम्हाला आम्हाला वाटू राहिली, त्यालाही वाटत. मग त्या योनीमध्ये हे सगळे भोग त्या योनीत भोगले, आणि माणसाच्या योनीत येऊन सुद्धा ते धंदे करायचे. पुन्हा 84 लाख योनीत जायचं. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. आता वर्म जाणून घ्या मायबापांना, द्या सोडून या दुनियेमध्ये. अरे प्रत्येकाला कळत बरं का. मला एक जण म्हणे, भाऊ हे सारं कळत पण वळत काऊन नाही? वळत काय करावं? आपल्याच परिवर्तन करून घ्यावं लागतं. जगात जग बदलू शकत नाही. जग बदलत नसतं, आपल्याला बदलायचं असतं. आणि आपल्याला बदलण्याकरता, आपल्यात परिवर्तन करण्याकरता कुणा तरी संताला शरण जावं लागतं. तसं परिवर्तन होत नाही आपल्यामध्ये. म्हणून जन्ममरणाची दुथडी डहुळत केली. ज्ञानोबराय सांगतात, तुम्हाला आम्हाला पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. किती वेळा जन्म यावे, किती व्हावी भजी. अरे अनंत योनीपासून जन्मायचं मरायचं किती दिवस? अरे या जन्माला आलं ना नाही बाप, आता समजून घ्या. हो विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. आता जर नाही समजून घेतलं, पुन्हा 84 लाख योनीला जावं लागतं. आणि तिथे इतका त्रास आहे बघा. तुम्ही सूक्ष्म देहाला पहिल्या दिवशी काडी लावली, बरोबर? या पंचतत्वाच्या देहाला पहिल्या दिवशी काडी लावली का नाही? स्मशानभूमीत जाऊन लावली. तिथं 3 फेरे मारले का नाही? 3 फेरे मारले ना पाळणाऱ्यांना. कोणत्या समाजात राहू द्या, असं काही नाही, कोणाची काही मक्तेदारी नाही. सगळ्या समाजामध्ये, सगळ्या जाती धर्मामध्ये 3 येडे मारावं लागत. जे जाळी ते त्याच्याकडे, जे पुरी ते द्यायला पाणी नाही, दोन्ही नाही, तसेच जाते. मग वर काय? आता आपण तुम्ही आम्ही म्हणतो शिडी दान करा, बूट दान करा, चप्पल दान करा, हे सगळं दान करा. बाकीचे धर्म करीत नाही. मग त्याला वर छत्र नाही धरत कोणी. केले कर्म झाले त्याची भोग आले. तुम्ही आम्ही जे कर्म करू ना मायबाप. बघा 3 चक्रा का मारल्या? आपण म्हणतो माग पाहू नको, मागं पाहू नको. पानाडाला म्हणतो आपण मागं पाहू नको, पाहू. काय शास्त्र आहे? 3च का मारायचा? 3च चक्र मारते. 3 चक्रा का मारायच्या? बालपण, तरुणपण, म्हातारपण, 4थं पण एक कोणतं? हे 3ही अवस्थेमध्ये तो समजून नाही घेतलं रे.
अरे समजून घे बापा. बाल अवस्था क्रीडा सक्ता तरुण अवस्था करणे रक्ता वृद्ध अवस्था चिंतन मग्न परे ब्रह्मणी कोवापी लग्न. बालपण खेळात गेलं, तरुणपण संसारामध्ये गेलं, वृद्धपण आल्यावर चिंता लागली, आता कसं होईन, आता कसं होईन, आता कसं होईन. तिन्ही अवस्था निघून गेल्या, 3 चक्र आहे. हा पंचतत्वाचा देह काढी लावला आणि काढी लावल्यानंतर 3 गुण तयार राहतात. 3 गुणे तमोगुण, रजगुण आणि सत्वगुण. ज्यावेळेस भगवान परमात्मा सृष्टीच्या आरंभी ही सगळी सृष्टीचा प्रलय ज्यावेळेस भगवान परमात्मा करणार आहे, चंद्र जाणार, सूर्य जाणार, नद्या जाणार, डोंगर जाणार, सगळं जाणार, पृथ्वी सुद्धा जाणार, त्यावेळेस काय राहणार? स्वर्गारोहण नावाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6. बघा तुम्ही काय सांगतो तो. ज्यावेळेस धर्मराजा निघाला, पांडव स्वर्गाला निघाले तर नाही, निघता निघता धर्मराज सगळे निघून गेले, 5ही पांडव निघून गेले, कुंती माता निघून गेली, द्रौपदी निघून गेली, आणि मग निस्ता धर्म उरला. आणि तो धर्म युधिष्ठिर विचार करतोय, आता माझ्यासोबत कोणी नाही, मरायचं एकट्यालाच आहे. हो तुम्ही किती राडे करा संसारामध्ये, किती भावकी उजळून घ्या तुम्ही, पण तुमचे कर्म आपल्यासोबत आहे, आपले कर्म लोकांसोबत राहणार नाही. आपण गण संसार वाल्या कोळ्यानं कमी केलं का? कोणा करता करीत होता? बायका पोरा करताच करीत होता ना, आपण कोणा करता करू आलो? मग खेळायचं कोणाला आहे? मग हे सुधारायचं काय? महाराज लोक म्हणजे आज अरे बाबा तसं नाही ना बापा. हो बघा, मग तो धर्मराजा काय करतो? धर्मराजा विचार करतो, अरे मी जीवनामध्ये सत्यवादी वागलो, एवढं सगळं असताना सुद्धा मला मी एकटा पडलो, आता देवा आता मला हा देव ठेवायचा आहे. त्यावेळेस भगवान परमात्म्याची आराधना केली, प्रभू तिथं आले आणि प्रभूंना सांगितलंय, म्हणजे आकाशवाणी झाली, प्रभूंना सांगितलंय, धर्मा अरे सगळं जाणार आहे या सृष्टीतलं, चंद्र सूर्य नद्या पर्वत सगळी पृथ्वी जलमय होणार आहे, त्यावेळेस मी राहणार आहे. मग माझी ओळख तू करून घेणार. देवाची ओळख करून देणारे संत असतात, त्यांना शरण गेलं पाहिजे. मग तेव्हा काय राहणार आहे? तेव्हा जी गोष्ट राहणार आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे, काय होतं हे पंचतत्व आहे ना, हे पंचतत्वामध्ये जलतत्व पहिलं, ही पृथ्वी आहे पहिली. पृथ्वी काय होते? जलमय होते, सगळ्याच पृथ्वीवर पाणी होतं. मग आता समजा पृथ्वी संपली, सगळं पाणी झालं, हिमालयाच्या टोकाला पाणी लागलं, काय राहिलं? पृथ्वी दिसते का? काहीच दिसत नाही, सगळं पाणी राहतं. म्हणजे ही पृथ्वी तत्व जलामध्ये प्रवेश करतं. जल कशात प्रवेश करतं? अग्नीमध्ये. तुम्ही पहा ना, ऊन तापलं म्हणजे त्याचं काय होतं? बाष्पीभवन होतं का नाही पाण्याचं, म्हणजे शोषल्या जातं. म्हणजे अग्नी तत्वामध्ये जलतत्व गेलं. पहिला पृथ्वी संपली, आता जल राहिलं, जल अग्नीला शोषून घेतलं, अग्नितत्व राहिलं, अग्नीला वारा मिळून घेतो. किती अग्नी पेटेल राहू द्या, वारा येऊ द्या, बरं इथून जातो का नाही? म्हणजे अग्नीला कोणा गिळलेला? वाऱ्याला गिळलेला. वारा कोणा गिळलेला? पाहे नाही, परी गगन जेवढे जैसे तरी पवन तेवढाची असे, एरवी हलविल्या वेगळा दिसे, गगन तोची तो. वारा आकाशानं गिळलेला आहे, आणि आकाश तत्व शिल्लक राहत आहे, आणि त्या आकाश तत्वाला सुद्धा महत्शून्य गिळून टाकतं, त्याला स्वरूप म्हणतात. त्या स्वरूपापर्यंत मला जायचंय. मग हे पंचतत्व गेले बरोबर, मग 3 गोष्टी राहतात. 3 गोष्टी म्हणजे तमगुण, रजगुण आणि सत्वगुण. तुका म्हणे 3 प्रकाराचे केले जन. तुकोबाराय सांगतात 3 प्रकार आहेत, तमगुण, रजगुण आणि सत्वगुणी. तमगुण रजगुण खातो, रजगुण संपला का सत्वगुण तयार होतो, आणि सत्वगुण संपला तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. वा, अहर्निशी परमार्थ करा. म्हणजे काय होईल तुम्हाला? हे 3ही गुण गेले, म्हणून 3 चक्रा आलो भेटलं. आपण 3 चक्रा मारल्या, मागं पाहायचं नाही. म्हणजे मागं पाहायचं नाही याचा अर्थ झाला परिहार झाला, परिहार झाला अवघ्या मागेल्या दुःखाचा. म्हणून तिकडं मागं पाहायचं नाही, आपल्या स्वस्वरूपाकडे बघायचं, आणि स्वरूपामध्ये आपल्याला लीन होता आलं पाहिजे. 3ही गुण गेले, 3 चक्रा मारल्या. आपण म्हणतो ती घागर मागं टाका आणि गोम मारा,
कायची बोंब? फिराविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. बघा ना, आपण म्हणतो बोंब मार बोंब मार बोंब मारता येते. कायची बोंब मारता? ही वळीची बोंब नाही, ही बोंब मारली हरिहर, महावाक्याची बोंब. जी सद्गुरूंना तुम्हाला आम्हाला दिलेलं महावाक्य आहे त्या महावाक्याची बोंब मारावा लागते. तिथं दिली तिळांजळी कुळ नाम रूपाशी शरीर ज्याचे त्याचे समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजाळीला दीप गुरुकृपे. हा, आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये जाण्याकरता सद्गुरूंना कृपा करतात. हा देह या पुढीमधून स्वरूपामध्ये घेऊन जाण्याची क्रिया वर्म सद्गुरूनाथ आपल्याला देत असतात. म्हणून त्याचं जन्ममरण चुकतं. ज्यानं जीवनामध्ये सच्चा सद्गुरूला शरण गेला, पूर्व सद्गुरूचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोचीदारी. जीवनामध्ये सद्गुरू आलं, तत्व आलं, परिवर्तन करून घ्यायला पाहिजे. आपले ज्यांनी ज्यांनी सद्गुरू केलेले त्यांनी तत्वावर आरूढ राहा. सद्गुरूनं काही सांगितलं नाही, आमच्या माड्याला बघा सांगितलं का? देहाला पूजा म्हणून सांगितलं का? नाही ना. तुम्हाला देहातून विदेहातून जायचं असेल तर देहाचं कसं सांगतील गुरु? आणि जे देहाचं सांगतात ते गुरु असतील का? नाही ना. मराठी काय मला देह राहतो का? नाही ना. फक्त आत्मतत्वामध्ये ये हृदयचे ते हृदय घातले हृदया हृदय केले द्वैतना मोडता केली अर्जुना आपणाईसे. या देहामधून मला जायचं कुठे त्याची ओळख करा. त्याची ओळख ज्याला झाली ज्ञानोबराय सांगतात त्याला जन्म नाही आणि मरण सुद्धा नाही. जन्म मरण कर्मामुळे, जन्म मरण पापामुळे, जन्म मरण वासनेमुळे आणि या सगळ्याचा नाश करायचा. कशाला नाश होईल? आता एवढं मंगल कार्यालय भरून आपण गवत कापून आणलं, बरोबर? कापून आणलं, वाळलं, ते गज भरेल गंजा, अगदी शिल्लेगाव गज भरून गंजे केले गवताचे. मग ते आपल्याला आता त्याला संपायचे काय करायचं? हा, किती गाडीची पेट्या लागतील दादा? किती गाडीची गाड्या? अरे एकच गाडीची पेटी आहे ना 2 रुपयाची. 49 गाड्या फेकून द्या, एकच गाडी लागायची. एक गाडी लावली करून अग्नी मिळे समरस झाले पैसे नामे केले जपता हरी. अरे वारा येतो उडून जातं, राख सुद्धा राहत नाही, राहते का? तसं नाम एक नाम हरी द्वैत नाम हरी अद्वैत कसरी विरळा झाले. अरे ते नामस्मरण सद्गुरूंना देतात, त्या नामाचं चिंतन केलं ना, अनंत जन्मीचे विसरवलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचं पाप, अनंत जन्मीच्या कर्माच्या वासनेची वाट लागते नामानं. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. इतकं सोपं साधन नामस्मरण आहे. चालता बोलता उठता बसता करता येत आहे. वेळ संसाराचा वेळ द्यायची गरज नाही. इतकं सोपं नामस्मरण आहे. तर सांगणारे करून गेले, सांगणाऱ्याला मोठ्या मनाचा रोग लागलाय. इतका सोपा परमार्थ जाणून घ्या, समजून घ्या. आमच्या कमालबाई आईने समजून घेतलंय, पण फार शेवटी नंबर लागलाय. पण ती साधना घडली नाही तरी जन्माला यावं लागेल आणि पुन्हा साधना करावं लागेल. काय झालंय? एका माऊलीनं नाम घेतलंय, आता 1-2च महिने झाले. नाम दिल्याबरोबर भाऊ पुढच्या सगळ्या क्रिया सांगायला लागली. काय भानगड? बाकी विचारायला लागले, भाऊ हे असं कसं हो? अरे म्हटलं, मागच्या जन्मात घेतलं पण साधना नाही केली पण घसरली. केली साधना जबरदस्त, रान खूप चांगलं तयार केलं, रोट्या मारून ठेवला, सारं करून ठेवलं. पण मध्ये अवकाळी आलं ना, त्या अवकाळ्यानं गवतड पुन्हा जादा झालं. अवकाळी पाऊस आला मध्ये फटकर येत नव्हते, पुन्हा गवतड झालंय, पुन्हा जन्माला यावं लागलं. आता साधना मिळाली, मग आता ती बसली. 2 मिनिटं जरी केले तर तिला सावध करायला अर्धा तास लागतो. आता म्हणलं पण असं कसं आहे? आणि ते तसंच आहे, जावा कर म्हणलं का जावा करत नाही, नको ते राडी जास्त करते. आणि भाग्य तुमचं आमचं चांगलं आहे का साधू संतांचा परमार्थ ऐका घरपोसून आला. तुमचं गाव तर लईच भाग्याचं आहे. हे शिल्लेगाव कोणत्या जन्माचं तुमचं शिल्लेगाव झालं, वेगवेगळं झालं, कोणत्या जन्मी तप करेल इथं महात्म्यांनी मला माहीत नाही.
परंतु भरपूर आपले नामधारक काही त्यांनी विचार करायला पाहिजे. एवढं लाख मोलाचा मार्ग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला. संसार सोडायचा नाही, बायका पोरं सोडायची गरज नाही, आपला काम धंदा जिथल्या तिथं जेव्हाच्या तेव्हा करायचा. फक्त काही गोष्टीचं पथ्य पाळा ना. काही लय अवघड डोक्यावर वजन नाही राहत. दुसऱ्याचं मास्क खाऊन मला ताकद येईल का दादा? डॉक्टर लोकांच्या डोक्यात पाणी होईल. लोक म्हणते नाही ना, तुमचं ऑपरेशन झालं ना, तुम्हाला खावाच लागत आहे. जे ना मरोज तर खाल्ले द्यायला ते गेलेच नाही का ना दादा. पण आमच्या जीवित चोचले आम्ही पुरू राहिले. कधीतरी आपण विचार करा ना, दुसऱ्याचं मांस खाऊन जर मला सुख मिळत असेल तर माझं कोणीतरी करून खायलं ना. कर्माचा सिद्धांत आहे, उष्णी दांडी उष्णी मांडी. काही गोष्टीचं पथ्य पाळा. जे अवक्षय ते नको ना, काही गरज नाही ना त्याच्या वाचून गंजन खायला. जे खायचं ते खात नाही, नको ते खाते तर मग त्रास होतो. त्यांना आणखी डबल रोग लागतो. एक रोग बारा करायला ते खवरायला तुम्ही, पण दुसरा रोग लागतो, दोन्ही वाल चालले जाते. हे माहीत नाही जीवाला. जाऊ दे, आपला तो विषय नाही. आपल्याला आपला विषय काय, ज्ञानोबा आहे काय सांगताय बघा. त्या अहंकारामुळे झालं काय, कर्म तयार झालं आणि त्या कर्मामध्ये इतक्या आम्ही लगटून गेलो, इतके लिपिटून गेलो तर विचार करू नका. आणि त्याच्यात फसल्यामुळं झालं काय, त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणी मला सांगा ना. भ्रांतीपासून हिरकले, गुरुवाक्यांना दिसले, आत्मस्वरूपी गाठले हरुनिया. ज्ञानोबा काय सांगतात, मी सुद्धा तुमच्यासारखा भ्रमात पडलो होतो. काय करावं हे करता 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 जीवन कसं जगावं, दुःखाचं सरू नाही राहिले. दुःख चालूच आहे. आज एक जरी झालं तर उद्या दुसरं तयार आहे. अरे हे संपत नाही तर दुसरं येत आहे. बघा तुम्ही, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी संसार दुःख मुळ चोईकडे इंगळ. विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस तळमळ करून सुद्धा सुख मिळत नाही जीवाला. जिडं सुख आहे तिकडं जात नाही जीव. जिडं सुख आहे ती गोष्ट जीव करत नाही. ज्या गोष्टीत सुख नाही ती केल्याशिवाय राहत नाही. शेवटी पर्यायानं दुःखच त्याच्या वाट्याला. म्हणून जीवनामध्ये जर जन्म आणि मरण आपल्याला टाळायचं असेल, टाळू शकतो. ज्ञानदेवाची ती हरी पाठाने मांगी या जन्मा मुक्त झालो. ज्ञानोबा सांगतात, मी हरिपाठ नेमाने केला तो नाही, 27 अभंगाचा नाही. कोणता हरिपाठ केला? जे नित्यनेमी नामी, ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. ते नामस्मरण मी केलं, तो पाठ नित्य नेमानं केला. नामस्मरणाचा पाठ नित्य नेमानं केल्यामुळं झालं काय, मागील या जन्मामुक्त झालं. मागचे जन्म तुम्हाला माहिती का हो, या जन्मात इतक्या परीक्षाने आहे. तर मागचे जन्म जर भगवंतांना मी देवाला विनंती करू, आपण आम्हाला 1-2 दाखव मागचे. जीवाला कळाले पाहिजे, कळून करू. लोक म्हणजे आमचे जन्म तुका बरोबर कळत होते, तुम्हाला कळते का? कळून काय फायदा आहे? मागच्या जन्म जर नको तो असतात. काय झालं, एक द्रष्टांत, एक संन्यासी महात्मे होते. सर्व परित्याग केलेला, अगदी कशाच कपड्याची सुद्धा त्यांना अपेक्षा नाही. इतके वैराग्य विधी जीवन जगणारे महात्मे. आणि एक 4च शिष्य केले त्याने. लय आखं गावून गोळा केलं. यार मी कोणी नाही राहत, ही सगळी काडी लावायलाच. 4च केले, चांगले तयार केले. त्यांना अगदी खूप ज्ञान दिलं, सगळ्या काही गोष्टी दिल्या त्या. आणि त्यांना कळून चुकलं, संतांना कळतंय देह कधी ठेवायचं हे संतांना कळतं. त्यांना कळून चुकलं का आपला अंतकाळ जवळ आलेला आहे, आता आपल्याला देह ठेवायचा आहे. पण मागं एका जन्मामध्ये थोडं वाक्य तिकडं झालं. असं नाही तुम्हाला वाटलं आता आम्ही महाराज दिले टीची, पण मागं काय वाघ मारेले तुम्हाला माहीत नाही आणि मला माहीत नाही. मग त्यांना ते अंतकाळाला त्यांना ते स्मरण झालं, आपला पुढचा जन्म जरा थोडक्याचा आहे. लोकांना मंदिरं बांध जास्ती मोठमोठ्याला पंक्ती देत असं, पण पुढचा जन्म आपला चुकीचा आहे. त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी काय केलं, त्या सावकाला एकत्र बोलवलं शिष्य आहे. अरे इकडे अरे म्हणे आता माझा अंतकाळ जवळ आला, मला देह ठेवायचा आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो. या दिवशी इतक्या वाजायला मी काय करणार आहे, देह ठेवणार आहे. तुम्ही रडत बसू नका माझ्याजवळ. मी जे सांगतो ते करा.
संतानं जे सांगितलं ते करावा. मनोमार्गी गेला तो तेथीची मुकला. नाही चालत मनाच्या मार्गाने. मी जे सांगू राहिलो ना त्याच्याकडे ध्यान द्या, नाही तर पुन्हा ताण होईल. त्यांनी सांगितलं नाही ना बाबा, तुम्ही जे म्हणशाल ते आम्ही करायला तयार आहे, पण तुमचा अंतकाळ चांगला झाला पाहिजे. ते म्हणजे माझ्या अंतकाळाशी तुम्हाला काही घेणं नाही, पण ज्या दिवशी ज्या क्षणाला मी देह ठेवला त्या क्षणाला आपल्या आश्रमाच्या माग एक डुकरीण येणार, तिला 12 पिल्लं होणार. बारीक काय करायचं काय साठी सांगणार, तिला 12 पिल्लं होणारे. 12 पिल्लामध्ये 11 पिल्लं काळे राहते, एकच पिल्लू ढवळं रे तिचं. तुम्ही मला इथं रडत बसण्यापेक्षा पटकन पळायचं, एका जणांना माग जायचं, ढवळं पिल्लू धराचं दगडावर आपटाच. काय सांगितलंय गुरुनं सांगितलं ना, ते पाप काय जे होईल ते गुरु पाहून घेईन ना, जे कर्म होईल ते गुरु पाहिजे का नाही. ज्यावेळेस परशुरामानं सांगितलं का नाही स्वतःच्या मुलाला, हिचं मुंडकं उडून टाकतो रेणुकेचं, उडीलं का नाही. मग त्याला माहिती की मी माझ्या आईला मारलं तर मातृहत्येचं पातक लागत म्हणून सांगितलं ना माझ्या सद्गुरूंना, मुंडकं उडायचं उडवलं. तसं त्यांना सांगितलं ना, जे ढवळं दिसत तुम्ही घरातून पटकन आपटायचं, त्याला ठेवायचं नाही. पुढचं नाही सांगितलं त्यानं मूल्य काय, फक्त एवढं करा सांगितलंय. नेमकं बाबाची वेळ जवळ आली, पोरं वाटच पाहत होती. बाबा म्हणेल इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी मी जाणार आहे, आणि कर्मधर्माचा योगाने दिवा ठेवला नाही. बाबाची गेली बसली तिकडे छताडाबद्दल यो म्हणतो मठाधिपती कोणी होईल, तू होईल कमी होईल, तू होईल कमी, त्याच्यात सांगितलं तर नाही. तिकडं जे व्हायचं तेच झालं. राडा डुकरी यांनी 12 पिल्लं झाले, ढवळं यायच्या चौकाच्या भांडणात ते म्हणे अरे जाऊ द्या, जाऊ मठाधिपती होईल तेव्हा पाहू आपण. पण बाबांना आपल्याला काय सांगितलं होतं, पळा 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 तो घंटा निघून गेला. गेली मागं चौघची बाबा तसाच पडेल, गेली मागं. पाहिलं बरोबर जी क्रिया सांगितली होती सद्गुरूंना ती बरोबरच. बरोबर 12 पिल्लं तयार झालेले, त्याच्यामध्ये 11 काळे एक ढवळं आहे. आता हे धरायला लागलं, हे धरायला लागेल त्याला, ते सांगायला लागलं द्या सोडून. आता तुम्हाला सांगितलं काय होतं ते तुम्ही केलं नाही, घंटा निघून गेला. या जीवनामध्ये खूप आनंद आहे, ते नालीत लोळत होतं. सिद्धांत आहे का सिद्धांत काय होते सांगितला, अरे मागचा जन्म तुम्हाला टळावं वाटतो, पण टळू शकतो का. जर टळावं वाटत असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदिवा चित्ती हरिपाठ नेमा मग मागील या जन्मा मुक्त झालो. मागच्या जन्माची जर वाट लावायची असेल आणि आताचा जन्म सफल व्हावा असं वाटत असेल तर चांगल्या संताला शरण द्या, त्या भगवंताचं नाम अंतकरणामध्ये घ्या, अहर्निशी त्या प्रभूचं नामस्मरण करा. मागच्या जन्माची वाट लागल आणि पुढे जन्मालाच यायचं नाही. जन्मा नाही येण्याचे बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. ज्ञानपराय सांगतात नामानं नामस्मरण करा, त्याला पैसा लागत नाही. नागपुड्या रात्रंदिवस चालू आहे का नाही, श्वासला काही रिचार्ज आहे, आपल्या श्वासाला रिचार्ज मारावं लागत काय. झोपीतली चालूच आहे ना, कोमात गेला तरी आयुष्यात गेला तरी नागपुड्या फुकट आहे, श्वास फुकट आहे म्हणून किंमत नाही तुम्हाला आम्हाला त्याची. जर देहाचं सार्थक करायचं असेल ना मायबाप, तर आपल्याला साधू संतांच्या रीतीनं जावं लागेल. संतांच्या संगती मनोमार्गगती आकाळावा श्रीपती येण्याची पंथी. जर जन्म मरणाचे ड हे जे सांगितलंय ज्ञानोबरायांना, दुथडी आहे, या दुथडीतून जर तुम्हाला पार व्हायचं असेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल, बरोबर सागरातून जर करायचं असेल, तर आपल्याला संताला शरण जावं लागेल. संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद देते बाई, संताला शरण जा. जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळ आपल्या अंतर देहावर ठेवा. अरे जिवंत असताना देहा भगवंताला अर्पण करा. तुळशीपत्र ठेवतो का नाही आपण घरामध्ये, नैवेद्य केला का पहिले तुळशीचं पाठ ठेवतो पाहू, मग आधी ठेवावं लागतं. नंतर लोक मेल्यावर तुळशीचे पानं कमी घेतो, मेल्यावर काय फायदा आहे त्याचा. आत्मा रामला गेला आणि काही फायदा नाही, नंतर पाणी घेऊन काही फायदा, काहीच फायदा नाही. आहे देहात आत्माराम आहे तेव्हा त्याचं महत्व आहे. म्हणून ते समजून घ्या, जाणून घ्या. जाणून जर घेतलं माय बाप
तर आपल्याला जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून वाचता येते. कारण कर्माची वाट कशी लागत नाही. कर्म इतकं विचित्र आहे, कोणत्याच जन्मामध्ये सोडत नाही. देव असो, ऋषी असो, संत असो, कोणाला सोडत नाही. त्याच्याकरता अहर्निशी नामस्मरण करा. सदा नाम घोष करू हरिकथा, तेनी सदा चित्ता समाधान. जन्माला आलं नाही का, मरायचं एक दिवस आहे. म्हणजे मरायचं म्हणजे जे आत्माराम निघून जातो, देह तसाच राहतो. आपल्या डोक्यामध्ये आज्ञाने मी देव, मी सकाराम, मी तुकाराम, मी गणपत, मी संपत, मी कमल, मी विमल, मी सुमन. आमच्या डोक्यात ते घुसेल. ते नाही ना आपण, नाही ना, नाही ते आपण नाहीये. देहाला ठेवलेलं नाही होते. मी देहच नसेल तर मी कमल कशी असू शकतो. देहच मी नाही तर मी सकाराम कसा असू शकतो. मी आत्माराम ही ओळख विसरलो. आणि आत्मारामाची ओळख करण्याकरता ज्ञानदेवा म्हणे बघा, आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. आत्मारामाचं भजन सांगणारे दुनियामध्ये राहिले नाही मायबाप. आत्मारामाचं भजन आपलं चाललं पाहिजे. अरे खूप आत्मा सोपा आहे, पण काळा लागतं. नाही तर दुनियाभरचं अवघड आहे. समजून घेतलं ना खूप सोपं आहे, नाही समजलं ना दुनियाभरचं अवघड आहे. समजून घ्या, माणसाच्या जन्माला आलो, मरायचं निश्चित आहे. मला मरायचं नाही. ज्याला मरायचं तो देह आहे, तो नश्वर आहे. देह जाईल जाईल यासी काळ बाकाईल. कोणाला काही का द्या. आपण देहावर जर महत्व काढून टाकलं तर मग आपल्याला मारताना त्रास होईल का. आधीच या देहात लोक काय म्हणतात लई सोपं आहे हो, याला तरी काय मारता मारता यायला पाहिजे. इतकं सोपं आहे ते दादा यायला. आपला जमाना चालला यायला ते मारता मारता येतं का पाहून सांगायला येतं. अरे मारतात जर आला असतं तर लोक मारता मारता म्हणले असते. इतकं सोपं नाही ते. मरताना अंतकाळामध्ये जर स्मरण प्रभूचं व्हावं वाटत असेल तर आयुष्यभर ते करावं लागतं. आणि आयुष्यभर ज्यावेळेस आपण कोण पडिले वळण इंद्रिया सकाळा. अरे या इंद्रियाला वळण लावता आलं पाहिजे. डोळ्याला सुद्धा डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, गेली गेली माझी वाचे गोड नाम विठोबाचे. काय सांगितलंय बघा ना. सगळ्या इंद्रियानं प्रभूचं नामस्मरण करता आलं पाहिजे. सगळ्या इंद्रियानं ज्यावेळेस आपण प्रभूचं नामस्मरण करू त्यावेळेस अंतकाळी आम्हा तुकोबर आहे सांगतात ना. अंतकाळी विठू आम्हासी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका. तुकोबर आहे सांगतात. तुकोबरायला विमान आलं न्यायला बरोबर. आता बीज झाली, तुकाराम बीज झाली आपली आता 25 तारखेला. मला सांगा तुम्ही 5 तारखेला तुकोबरायला विमान आलं का नाही न्यायला. तुम्हाला आम्हाला येईन ना न्यायला. येईन ना, का नाही येणार. पण विमान कळालं तर येतही न्यायला. ज्यानं सद्गुरू केला, ज्यानं बघा सद्गुरू वाचून सापडे ना सोय डरावे ते पाय आधी आधी. तुकोबरायनं का होत तुकोबराय तुम्हाला ज्या विमान जेवणात पाठवलंय त्याच तुम्ही कोणत्या विमानात बसून गेले. तुकोबराय सांगतात काकड्याच्या बघा गरुडाच्या पायी गरुडाचे पायी ठेवी वेळ वेळा डोळी वेगी आनावा तो हारी आनावा तो हरी मद दिनाचे उदय. काय सांगितलंय तुकोबरायला. मला मी बाबाजी चैतन्याला शरण गेलो, बाबाजी चैतन्यानं मला गरुड दाखवून दिला आणि त्या गरुडाच्या विचारणाला लागलो. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळी 21,600 वेळेस आत येते बाहेर जाते. त्याच्या चरणावर डोळी ठेवा. ठेवल्यानंतर काय झालं. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावी काकुलती. मी म्हणजे अहंकार आलो तिने. पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मी म्हणजे तिने. आपलं लक्ष कुठं पाहिजे. आपलं लक्ष कुठं पाहिजे. अहंकार तरी सोहंपन तय चित्ती प्रकटे चैतन्य घन मन होय मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. अहंकार ती गोष्ट झाला. अहंकारानं
पकडलं रे पकडलं. पाय लक्ष मीच्या हाती, तिसी यावी काकुळती. तिला मी काकुळतीला आलो, त्या गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं आणि मग मला गरुडच न्यायला आला. कोण न्यायला आला? गरुड न्यायला आला. गरुडावरच बसून गेले ना तुम्ही. आणि काय होतं, ज्याला नाम हे त्याला गरुडावरच येते सध्या, त्याच गरुडावर बसायचे. जो मुकला श्वासाला तो जातो रे नरकाला. आवरायचं आठवण बर बर झालं नाही काय अडचण नाही. काय चालू जो मुकला श्वासाला तो जातो रे नरकाला. काही करतो, काही राडे करतो, दुनियाभरचे राडे कर, किती कर, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुझं लक्षच तिकडं नसेल तर करून काही फायदा आहे का? मग तीर्थामध्ये काही मरून नाही राहिले, काशीले लोक गाडवे कुत्रे मरून नाही राहिले का? त्याला का विमान आले का नाही आला? नाही ना माय बाप, नाही 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 नाही, कुठं याला याला महत्व नाही. किती दिवस जगला याला महत्व नाही. कसा जगला? प्रेमानं राहा, एकमेकाला प्रेम देण्याचा प्रयत्न करा, एकमेकाला सुख देण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला सुख मिळेल. सुख जर दिलं तर सुख मिळेल. तुम्ही जर वैर काढ पेरला तर तुम्हाला काय मिळेल? वैर भावच मिळेल ना. लोकांना हे माहीत नाही मला दुसऱ्याच्या 4 हजार जायचे म्हणून. माहिती का? लय गुरुमित्र राहते, लय रडतात माणसं, त्याला माहीत नाही. अरे तुम्ही आपल्याला कोणाशी घेणं नाही, आपल्याला कोणाची गरज नाही. अरे पण तू मेल्यावर तू एकटा उठून नाही जायचा ना, मसणार जाईल का? चौकाच्या खांद्यावर लागत नाही तुला, चौकाच्या खांद्यावर जा नाही तुला काय वडी खरपटी थोडी नेणार आहे घरची. आता हम एकच आहे लोकायला आता कलियुगामध्ये. तेव्हा होते आमच्या बापाने 5 करून ठेवले होते, 4 खांदेकडे 5वा पानडी. आता एकच आहे, मग तू काय खरपटीत नाही का तिथं जे शिपी लावून वडी इतकी कशी गुरुमी जीवाला? अरे मला कोणाच्या तरी खांद्यावर जायचंय या गोष्टीचा काय विचार करत नाही माणसं. करायला पाहिजे. द्या सोडून मागं काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. देहाचं सार्थक करून घ्या. जन्माला आलो, या देहाचं सार्थक व्हायला पाहिजे. मायबाप नामस्मरण करा. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र करा देह. देह पवित्र कशानं होईल? जिता जिता पवित्र होशी जीवा वडे असा शिवाला. शंकर होशील का मानसा, पवित्र होशील का? पुण्यजलामध्ये मत्स्य पोहतो, त्या पाण्यात पशुडून बसतो. तोही यात्रिका त्यात नावनी, धार्मिक होशील का मानसा, पवित्र होशील. ज्या चंद्रभागेमध्ये गाडवे व्याकुळ करून राहिली, ज्या चंद्रभागेमध्ये कुत्रे मांजर सुद्धा आंघोळ करून राहिली, त्या चंद्रभागेमध्ये मी पण करून राहिलो. मन नाही चंगा तो काटूट, मन चंगा तो काटूट नाही गंगा. नाही निर्मळ मन काय करील सावल? तू चंद्रभागेत जरी गेला तरी तुला उद्धार नाही. लोकांना वाटत हे लोक असे कोण बोला ते चिरकून. नाही ना दादा, आमचं काय वैरकार आहे का कोणासोबत? पण माणसाच्या जन्माला आलो ना, मायबाप पुण्यवान व्हा, चांगल्या संताला शरण जाऊन बदलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना, आपल्याला वाटतं मला तो ताण देतो त्याच्यामुळे मला ताण आहे. अरे द्या सोडून, कोणामुळे कोणाला ताण नसतो, आपल्या कर्मामुळे आपल्याला ताण नसतो. तेवढी आपल्याला समजून घ्यायचंय. कर्म निर्मळ करा, अंतःकरण निर्मळ करा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, एवढी या गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ करा, अंतःकरण शुद्ध करा, दुसऱ्याबद्दल चांगल्या भावना ठेवा. भगवान परमात्मा इथंच, काही गरज नाही कुठं जायची यायची, काही करायची गरज नाही. मायबाप केवळ कसं केलेलं जावे तीर्थाशी. अरे पवित्र तीर्थ सोडून दिलं, नको तिकडं जातो, नको ते कर्म करतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, तुला जर जन्म मरणाच्या दुधडीतून वाचवायचं असेल मायबाप, जन्म आणि कर्माच्या फेरा तुला चुकवायचा असेल तर त्याच्याकरता जीवनामध्ये संतांचं वर्म यावं लागतं. संतांच्या वर्म आल्यानंतर तुकोबराय सांगतात ना, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या गुणा प्रकटुनी. आज दे आणि त्या आपल्या देवाची ओळख आपल्याला करून घ्यायची. आपल्या देवाची ओळख कशी नाही? मला एका जणांना प्रश्न विचारला,
मी रोज त्या गोपाल कृष्णाचं चिंतन करतो, रोज त्याची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे राखील, रोज त्याचं मी भजन करतो. मग मला माझ्या मनाला असं स्थिर काऊन होत नाही, मन पळत काऊन असं रम रम वाईट विचार काऊन करतो मी तर रोज कृष्णाचं भजन करतो, कृष्णाला रोज आंघोळ घालतो का नाही, रोज पूजा करतो का नाही त्याची, मग माझं मन पळत काऊन. म्हटलं दादा कृष्ण सगुण आहे, तुम्हाला जायचं पुढं, आपल्याला जायचं पुढं, या घ्या कुठं जायचं, निर्गुणात जायचं का नाही. मग निर्गुणात जायचं ना, सगुण धरून चालत का, निर्गुणात धरावं लागेल ना. पण निर्गुण माहीत नाही तुम्हाला, ओळखीचा आहे का, त्याची ओळख सद्गुणात करून देतात. मग तुम्ही जर सगुणाला धरले त्याच्यामुळे मन सगुणातच राहतं, म्हणून इकडं तिकडं पळतं. मन चंचळ चपळ जाता येताना लगे एका मिनिटात तुम्ही इकडं जातं. मग त्या जर मनाला तुम्हाला कंट्रोल करायचं असेल, त्याला त्याच्या स्वरूपात घालायचं असेल, मन दिसत का, मन दिसत नाही, आणि त्या मनाला तुम्हाला मारायचं, मग काय करावं लागेल त्याला किती आपण चाकू आणला आणि किती त्याला चालवर आणली तर ते नैनन जिन्नंती शस्त्राने नैनंद अति पावका. अरे इतकं मन चंचळ चपळ दिसत नाही. मग त्या मनाला जर तुम्हाला आवरायचं असेल तर तुम्हाला ते साधन लागेल का जे मनावर चालेल. हाची अनुताप घेऊन सावध काही तरी बोध करी म्हणा. आता पुढं हा वा वा बरं झालं, धन्यवाद तुमचे, लाख लाख धन्यवाद. म्हणून आपल्याला सुद्धा तिथं जायचं आहे बाबा. आपल्या निज धामाला जर आपल्याला जायचं ना, चांगल्या संताला शरण जा. काही गरज आहे धर्मात मजा नाही ना. जर उद्धार होत असेल तर लावायला काय हरकत आहे. जर उद्धार मरताना वासना येऊ नये असं वाटत असेल, चांगलं मरण यावं असं वाटत असेल, स्वस्वरूपाला जावं वाटत असेल तर संताला शरण जा. ज्ञानोबराय सांगतात तैशा अहम ममतेची या लबड सवडी मातेनं पावतेची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डोळ्याची ठेली. कळत नाही म्हणून जन्म मरणाच्या थडीमध्ये तुम्ही या नदीमध्ये वाहू राहिलो, आणि त्या नदीतून जायचं असेल, पार व्हायचं असेल तर संताला शरण जाऊ. झालेलं भावपुष्प सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी समर्पित करतो. आपले सावतर बाबांच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्णविराम देऊ. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. हरे राम राम